वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे. तर आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि हा इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो सेमी आणि मराठी मीडियमसाठी आहे. तर त्याच्यामध्ये आपली पोएम आहे 2.1 द ब्रदर. तर ही जी पोएम आहे तर त्याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत, प्रश्नोत्तर जे आहेत, तर ती सगळी क्वेश्चन आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक्सरसाइज क्वेश्चन बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, वॉर्मअपचे जे क्वेश्चन आहेत आणि पोएमचं एक्सप्लेनेशन जे आहे, वॉर्मअप क्वेश्चन आणि पोएमचं एक्सप्लेनेशन ए आणि बी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आता आपण क्वेश्चन आन्सर जे आहेत म्हणजे सी पासून पुढचे जे आहेत तर ते आपण इथं बघणार आहोत. तर सी आहे पहिल्यांदा, यूज द वर्ड्स गिवन बिलो अँड फ्रेम द सेंटेन्सेस. काय करायचं, हे वर्ड यूज करायचे आणि ते वर्ड यूज करून सेंटेन्स जे आहे ते तयार करायचं. जसं स्माईल, स्माईल म्हणजे हास्य. हर जेंटल स्माईल मेड एव्हरीवन फील वेलकम अँड हॅपी. त्याचं जे नम्र हसणं आहे ते सगळ्यांना काय करतं, सगळ्यांचं स्वागत करतं आणि सगळ्यांना आनंद देतं. ब्रदर, माय ब्रदर ऑलवेज हेल्प मी विथ माय होमवर्क. तर माझा जो भाऊ आहे तो मला माझा होमवर्क करत असताना मला नेहमी मदत करतो. रिव्हर, द रिव्हर फ्लोज स्मूथली थ्रू द व्हॅली. व्हॅलीमधून जी नदी आहे, दरीमधून नदी जी आहे ती अतिशय शांतपणे वाहते. सी, शिप्स ट्रॅव्हल अक्रॉस द वास्ट ब्ल्यू सी. ओके, तर सी हा वर्ड तिथे यूज करायचा आहे, समुद्र म्हणून. तर तो झाल्यानंतर पुढचा डी आहे, डिस्कस अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर शॉर्टमध्ये आन्सर लिहायचे आहेत. विच लाईन डू यू लाईक मोस्ट फ्रॉम द पोएम अँड व्हाय. या पोएम मधली तुम्हाला कुठली लाईन आवडली आणि त्याचं रिझन सांगायचं. तर प्रत्येकाचा आन्सर याच्याबद्दल वेगळा असू शकतं. जसं की मी इथं लिहिलेलं आहे, आय लाईक द लाईन, आय अ लव सो प्युअर अँड नो फोर्स कॅन ब्रेक. बघा, आपलं जे प्रेम आहे ते खूप प्युअर आहे, पवित्र आहे. नो फोर्स कॅन ब्रेक, कुठलाही जे फोर्स आहे, बल आहे, कुठलाही ताकद आहे ते आपलं प्रेम तोडू शकत नाही. तर का ते पण लिहायचं, ही लाईन तुम्हाला का आवडली. जसं इथं रिझन लिहिलंय, बिकॉज इट शोज हाऊ स्ट्रॉंग अँड अनब्रेकेबल लव्ह बिटवीन द ब्रदर अँड सिस्टर इज. म्हणजे ही लाईन काय दाखवते की किती स्ट्रॉंग आहे भावा बहिणींचं नातं, की जे कधीही तोडता येणार नाही. तर हे म्हणून ते मला काय होते, ही लाईन खूप आवडते. तसं तुम्हाला जी लाईन आवडते त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. विच क्वालिटीज अ ब्रदर आर डिस्क्राइब्ड इन द पोएम. या पोएम मध्ये भावाच्या कुठल्या चांगल्या क्वालिटीज तिथे सांगितलेल्या आहेत. द पोएम डिस्क्राइब्स द ब्रदर इज केअरिंग, काळजी घेतोय. सपोर्टिव्ह, अंडरस्टँडिंग, सपोर्टिव्ह म्हणजे नेहमी सपोर्ट करणारा, मदत करणारा. अंडरस्टँडिंग, होपफुल, आशावादी आहे. स्ट्रॉंग आहे. ही स्टँड्स बिसाइड हिज सिबलिंग इन अ टफ टाइम्स. तो त्याच्या भावा बहिणी जो कोणी आहे त्यांच्यासोबत काय राहतो, कायम सोबत राहतो, कठीण काळात त्यांच्या सोबत राहतो. अंडरस्टँड द हिडन पेन अँड प्रोव्हाइड्स द स्ट्रेंथ. ओके, आपल्या आतमध्ये जे काही दुःख आहे, आपल्या वेदना आहेत, अंतर्मनाच्या, मनाच्या आतल्या, तो समजून घेतो भाऊ. अँड प्रोव्हाइड्स अ स्ट्रेंथ, आपल्याला स्ट्रेंथ, मजबूती देतो, आपल्याला भक्कम पाठिंबा देतो आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे, कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. वेन द डेज आर डार्क, पोएम मधल्या लाईन कम्प्लीट करायच्या. तर पुढचं काय येणार, अँड नाईट्स आर लॉंग. ओके, थ्रू द स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज अ वन. स्टॉर्म असू दे किंवा सन असू दे, पण म्हणजे चांगला काळ असू दे किंवा वाईट काळ असू दे किंवा चांगला काळ असू दे, आम्ही एकत्र आहोत. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. एकत्र आपण मजबूत आहोत, स्ट्रॉंग आहोत, तू आणि मी, यू अँड मी. इन एव्हरी टियर अँड एव्हरी स्माईल. इथे काय येणार, फिल इन द ब्लँक्स मध्ये एव्हरी स्माईल. त्याच्यानंतर पुढे आहे, आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स आता तुम्हाला माहिती आहेत, पोएम अँड राईट देम. डीप, कीप. सन, वन. पेन, गेन. स्माईल, वर्थ वाईल. ओके, सी, मी. लॉंग, स्ट्रॉंग. आता हे काय ब्रेक हे त्याच्यात मेन्शन करू नका, हे एवढे घ्या. ओके, नाव रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. द नेम ऑफ द पोएम इज. पोएमचं नेम काय आहे, द ब्रदर. द पोएट ऑफ द पोएम इज अमनजीत सिंग इज द नेम ऑफ दॅट पोएट. कवी कोण आहे त्याचा, कुणी कविता लिहिली आहे, अमनजीत सिंग. द पोएम इज अबाउट, कशाबद्दल आहे पोएम, द स्ट्रॉंग बॉन्ड ऑफ लव्ह अँड सपोर्ट शेअर्ड बिटवीन द सिबलिंग. जे भाऊबंद आहेत, बहीण भाऊ आहेत, त्यांच्यामधला स्ट्रॉंग बॉन्ड, ओके,
ऑफ लव्ह, प्रेमाचा जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे त्यांचा आणि ते जे एकमेकाला सपोर्ट करतायत हा चांगल्या वाईट काळामध्ये, त्याच्याबद्दलची ही पोएम आहे. द फिगर ऑफ स्पीच युज्ड इन द पोएम इज हा स्माइल और मेटाफर, दोन्ही लिहू शकता. द मेसेज ऑफ द पोएम इज दॅट ट्रू सिबलिंग लव्ह गिव्स अस अ स्ट्रेंथ. तर मेसेज काय आहे, काय मेसेज मिळतो या पोएम मधून? दॅट ट्रू सिबलिंग लव्ह गिव्स अस स्ट्रेंथ थ्रू ऑल लाईफ चॅलेंजेस. खरा भाऊ असू दे किंवा बहीण असू दे, त्याचं प्रेम म्हणजे नक्की काय, की जो आपल्याला स्ट्रेंथ देतो. काय देतो? गिव्स अ स्ट्रेंथ, ताकद देतो. लाईफ चॅलेंजेस, आयुष्यात जेव्हा कठीण काळ येतो आणि जो आपल्याला काय देतो? सपोर्ट करतो, आपल्याला ताकद देतो, तो खरा आपला भाऊ किंवा ते त्याचं खरं प्रेम, भाऊ किंवा बहिणीचं. हा मेसेज ह्या पोएम मधनं मिळतो. टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू. हा इफ आय गेट, तुमच्या मित्राला सांगायचं की तुमचा भाऊ अशा वेळी काय करतो. इफ आय गेट फर्स्ट रँक इन अ क्लास, जर मला क्लासमध्ये पहिला रँक मिळाला तर काय करतो तुमचा भाऊ, ते सांगायचं आहे. माय ब्रदर विल फील प्राऊड अँड सेलिब्रेट विथ मी, तर माझा जो भाऊ आहे त्याला माझ्याबद्दल अभिमान वाटतो आणि तो माझ्याबरोबर त्याचं सेलिब्रेशन करतो. ओके, तो पण त्या आनंदामध्ये सहभाग होतो. इफ आय फॉल व्हाईल प्लेईंग, जर त्याच्यासोबत मी खेळत असेन किंवा इतर ग्राउंडवर खेळत असेन आणि तो सोबत असेल, जेव्हा मी खेळत असताना पडतो, फॉल व्हाईल प्लेईंग, माय ब्रदर विल हेल्प मी गेट अप अँड टेक केअर ऑफ मी, तर माझा भाऊ काय करतो, मला मदत करतो आणि म्हणजे जर मी पडलो तर मला उचलण्यासाठी मला मदत करतो आणि माझी काळजी घेतो. ओके, अंडरलाईन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट द स्माइल. ओके, तर बघा, ॲज किंवा लाईक यासारखे वर्ड वापरून दोन गोष्टी जेव्हा एकमेकांना कम्पेअर केल्या जातात तेव्हा ते काय असतं? स्माइल असतं. ओके, स्माइल त्याला म्हणू शकतो आपण, सॉरी जस्ट अ मिनिट, रायमिंग वर्डच्या आधी जस्ट. ओके, हा फिगर ऑफ स्पीच, सॉरी तो मी वर्ड विसरलो गडबडीत. फिगर ऑफ स्पीच कुठला आहे तर स्माइल हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो ओळखायचा. तर कशाला अंडरलाईन करायचं? सी इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. सी इज ॲज ब्रेव्ह ॲजला काय करायचं? ती कुणा इतकी धाडशी आहे? लायन, त्याच्याशी कम्पेअर केलं. सो ॲज ब्रेव्ह ॲज याला अंडरलाईन करायचं. ही रन्स लाईक द विंड, लाईक. ओके, द मून इज लाईक अ सिल्वर बॉल, लाईक. ओके, ॲज किंवा लाईक हा जो पार्ट आहे तो इंडिकेट करतोय ग्रुप्स ऑफ वर्ड विच इंडिकेट्स स्माइल. ओके, फाइंड अँड राईट द एक्झाम्पल ऑफ स्माइल फ्रॉम द पोएम. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, त्याच्यात लाईक आलाय बघा. जसं नदी काय होते, समुद्राला जाऊन मिळते, तशी त्याप्रमाणे आपण दोघंही एकमेकांना एकत्र साथ देऊन आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या जे आहे तिथपर्यंत पोहोचतो. त्याच्यानंतर पुढे आहे, म्हणजे लाईक हा जो वर्ड वापरलाय तो फिगर ऑफ स्पीच कुठला आहे? स्माइल. फाइंड अँड राईट द एक्झाम्पल ऑफ मेटाफोर फ्रॉम द पोएम. मेटाफोरचे एक्झाम्पल लिहायचे. पहिलं एक्झाम्पल, यू माय ब्रदर, यू माय ब्रदर, माय मून अँड सन. तर याच्यामध्ये एमचं रिपिटेशन होत आहे. इन अ लाफ्टर ब्राईट, इन अ शॅडो डीप. ओके, शॅडो रिप्रेझेंटिंग डार्क अँड सॅड टाइम्स. ओके, सॉरी, मेटाफोर म्हणजे कंपॅरिझन जर केलं, यू माय ब्रदर, माय मून अँड सन, म्हणजे ब्रदरचं कंपॅरिझन कोणाशी केलेलं आहे? मून अँड सन. तर असं जर कंपॅरिझन असेल तर मेटाफोर झालं. ओके, ब्रदरचं कंपॅरिझन कशाशी केलंय? मून अँड सन. इन अ लाफ्टर ब्राईट, इन अ शॅडो डीप. ओके, डार्क आणि सॅड. ओके, लाफ्टर ब्राईट, शॅडो डीप. तर इथे लाफ्टर ब्राईट हा कुणाशी कंपॅरिझन मध्ये आहे तर चांगल्या दिवसांसाठी तसा वापरलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये काय होतं? मेटाफोर आपल्याला एक्झाम्पल दिसून येतं. त्याच्या पुढचं आहे, क्रिएट अ बर्थडे कार्ड फॉर युअर ब्रदर फ्रॉम पेज. ओके, सॉरी, फ्रंट पेज. फ्रंट पेजमध्ये, सुरुवातीच्या पेजमध्ये फ्रंट पेज, हॅपी बर्थडे डिअर ब्रदर. ओके, इनसाइड द पेज, पेजच्या आतमध्ये, डिअर ब्रदर, थँक यू फॉर बीइंग माय कॉन्स्टंट सपोर्ट अँड बेस्ट फ्रेंड. मे युअर स्पेशल डे ब्रिंग यू ॲज मच ॲज हॅपीनेस ॲज यू ब्रिंग इन टू माय लाईफ विथ लॉट्स ऑफ लव्ह. आणि मग तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. असं तुम्ही बर्थडे कार्ड त्याला करून देऊ शकता. ओके, त्याच्यात आणखीन काय ऍड करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करू शकता. क्वालिटीज ऑफ युअर ब्रदर. ओके,
राईट वन क्वालिटी इन ईच. हां, काइंड, केअरिंग, हेल्पफुल, ब्रेव्ह, लव्हिंग, ऑनेस्ट यापैकी कुठल्याही क्वालिटी तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. एस्से ऑन ब्रदर, माय ब्रदरवर काय करायचं, एस्से लिहायचं. माय ब्रदर्स नेम इज राहुल, ही इज ओल्डर दॅन मी. माझ्या भावाचं नाव काय आहे, राहुल आहे. ही इज ओल्डर दॅन मी अँड इज माय बेस्ट फ्रेंड इन द होल वर्ल्ड. तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि तो माझा सर्वात माझा सगळ्यात आवडता मित्र तोच आहे. ही टेक्स केअर ऑफ मी इन एव्हरी सिच्युएशन, प्रत्येक सिच्युएशनमध्ये तो माझी काळजी घेतो. वेन एव्हर आय एम कन्फ्युज्ड ऑर फेसिंग डिफिकल्टी इन माय स्टडीज, जेव्हा जेव्हा मला काय होतं माझ्या अभ्यासामध्ये डिफिकल्टीज येतात, काही कठीण काही कन्सेप्ट कळत नाही, त्यावेळी मी ही पेशंटली एक्सप्लेन्स थिंग्स टू मी, त्यावेळी तो मला ते गोष्टी समजावून सांगतो. आय एम फिलिंग इफ आय एम फिलिंग सॅड ही ऑलवेज फाइंड्स अ वे टू मेक मी अ स्माईल. जर मी काही कारणानं जर नाराज झालो तर मला नेहमी हसवण्याचा तो प्रयत्न करतो. ही सपोर्ट्स मी इन ऑल गोल्स, encourage me to do well in a school and a games whenever I achieving something. जेव्हा जेव्हा मी काहीतरी अचीव्ह करतो लाईफमध्ये तेव्हा 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 तो मला सपोर्ट करतो, एनकरेज करतो. ओके, मी जर स्कूलमध्ये किंवा गेम्समध्ये काही चांगलं पॉझिटिव्ह गोष्ट केली तर तो मला एनकरेज करतो, माझा आत्मविश्वास वाढवतो, मला सपोर्ट करतो. वेन आय अचीव समथिंग ही इज द हॅपीएस्ट पर्सन इन द फॅमिली. जेव्हा जेव्हा मी कुठल्या तरी स्पर्धेत काहीतरी यश मिळवेन त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद त्याला होतो. वी एन्जॉय स्पेंडिंग अवर टाइम्स टुगेदर प्लेइंग स्पोर्ट्स, वॉचिंग व्हिडिओज अँड शेअर स्टोरीज. तर आम्ही ज्यावेळी सुट्टीचा वेळ असतो त्यावेळी एकत्र खेळतो, व्हिडिओज काही असतील एकत्र बघतो, स्टोरीज काय असतील एकमेकांच्या तर शेअर करतो. हिज प्रेझन्स गिव्स मी अ स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स. त्याचं असणं मला, तो जर जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असतो त्यावेळी मला एक प्रकारचा आत्मविश्वास असतो, स्ट्रेंथ. कोणतरी आपल्या पाठीशी उभा आहे असं मला नेहमी वाटतं. आय एम ट्रुली ब्लेस्ड टू हॅव सच अ लव्हिंग अँड सपोर्टिंग ब्रदर इन माय लाईफ. मी देवाचे नेहमीच आभार मानतो की मला असा भाऊ माझ्या आयुष्यामध्ये मिळालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर एस्से लिहू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे पुढचा जो लेसन आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ, एक्सप्लेनेशनचा पण आणि क्वेश्चन आन्सरचा पण बघूया. ओके, थँक्यू.